डॉक्टर, आम्ही तर घरीच बनवलेलं सगळं खातो, तरीही आमच्यामध्ये हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स का आहेत, असंही विचारणारे बरेच सारे लोक असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही दरवेळेला सांगता की तुम्ही बाहेरचं खाता आणि म्हणून ते पचत नाही आणि म्हणून लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतात, पण आम्ही तर घरी बनवलेलं अन्न खातो तरी सुद्धा आम्हाला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स का होत आहेत. तर ह्याचं सगळ्यात प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे आपल्या घरातले अप्लायन्सेस. आपल्या घरामध्ये फ्रीज आहे, अवन आहे, पॅकेज फूड आपण घरी आणतो आणि मग ते घरी खातो, हे सुद्धा एक मोठं कारण आहे. बऱ्याचदा फ्रीजमध्ये राहिलेली कणिक ठेवली जाते किंवा एखादं भाजी ठेवली जाते आणि मग ती परत गरम करून खाल्ली जाते. अशा वेळेला आपल्याला काय वाटतं की आपण गरम गरम अन्न खातोय, पण ॲक्च्युली ते अन्न शिळं झालेलं असतं आणि त्यामुळे त्यातून जे दोष उत्पन्न होणार आहेत ते तसेच्या तसे होतात आणि म्हणून ते सुद्धा एक खूप मोठा सोर्स आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर्सच्या मागे. मग हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स टाळायचे असतील मग तर हे फ्रीज आणि ओव्हन वापरायचेच नाहीत का? तर त्याचा वापर जितका कमीत कमी करता येईल, गरजेपुरता, अगदी गरजेपुरता करता येईल तेवढाच मर्यादित ठेवला पाहिजे. इतर वेळेला शक्य असेल तेव्हा स्वच्छ ताजं बनवलेलं त्या वेळी बनवलेलं असं जर का आहार आपण घ्यायला चालू केला, सोबत आपलं रुटीन जे आहे, एक्सरसाइज म्हणा किंवा नियमितपणे प्राणायाम करणं, मेडिटेशन करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर का रुटीनली केल्या तर आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्सपासून लांब राहू शकतो आणि जरी ते आपल्याला झाले असतील तरी सुद्धा ते कंट्रोलमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टींचा सुद्धा नक्की विचार केला गेला पाहिजे. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.